किडनी खराब होण्यामागे मोठ्या आजारांपेक्षा दैनंदिन चुकीच्या सवयी अधिक जबाबदार असतात. बहुतेक लोकांना या सवयी किती नुकसान करतात हे समजतच नाही आणि मग हळूहळू किडनी डॅमेज किंवा किडनी फेल्युअर होण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरेसं पाणी न पिणं. किडनीचं मुख्य काम म्हणजे रक्तातून टॉक्सिन्स बाहेर काढणं, पण जर पाणी कमी पिलं तर रक्त घट्ट होतं. त्यामुळे किडनीला अधिक मेहनत करावी लागते. टॉक्सिन्स नीट फिल्टर होत नाहीत. लघवी गडद रंगाची जळजळीसह किंवा कमी प्रमाणात होते. दीर्घकाळाने मग किडनी स्टोन आणि क्रॉनिक किडनी डिसीज होऊ शकतो. यासाठी तुम्ही दिवसाला 2.5 ते 3 लिटर हळूहळू पाणी नक्कीच पिऊ शकता. उकळून थंड केलेलं पाणी अतिशय उत्तम आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जास्त मीठ खाण्याची सवय. अतिरिक्त मीठ म्हणजे सोडियम जास्त प्रमाणात शरीरात जाणं. यामुळे रक्तदाब वाढतो आणि जसं म्हणतात की हाय BP हा किडनीचा शत्रू असतो. किडनीतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, शरीरात पाणी साचतं, त्यामुळे आपले पाय फुगतात, चेहरा सुजलेला दिसतो. यासाठी तुम्ही दिवसाला जास्तीत जास्त 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा मीठ पुरेसं आहे. त्याचप्रमाणे चिप्स, पॅकेज्ड पदार्थ कमी खा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे साखर आणि गोड पदार्थांचा अतिरेक. जास्त साखर इन्सुलिन रेसिस्टन्स, डायबिटीज, किडनी डॅमेज. साखरेमुळे शरीरात सूज वाढते आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात. यासाठी गोड खाणं कमी करा. रोजच्या आहारातून साखर टाळा. गूळ, खजूर, मध यांचा वापर करा. औषधांचा अतिरेक. यामध्ये तुम्ही पेनकिलरसारख्या गोळ्या जर घेत असाल वारंवार तर याचा थेट परिणाम किडनीवर होतो आणि ही औषधं किंवा गोळ्या किडनीतील रक्तपुरवठा कमी करतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. वेदना कमी करण्यासाठी व्यायाम आणि हर्बल वापर करा. जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड, जंक फूड टाळा. या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि कृत्रिम रसायने असतात. त्यामुळे ट्रान्स फॅट यामध्ये भरपूर असतं. त्यामुळे रक्तदाब आणि शुगर वाढतो. किडनीतील फिल्टरिंगची यंत्रणा हळूहळू निकामी करते. यासाठी दररोज तुम्ही ताजं अन्न, घरगुती आहार, फळं आणि भाज्या खा. 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे दारू आणि सिगारेटचं सेवन. दारू किडनीमधील रक्तदाब नियंत्रणाची क्षमता बिघडवतं. सिगारेटमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि किडनीकडे जाणारा ऑक्सिजन कमी होतो. यासाठी तुम्ही दारू, सिगारेट पूर्णपणे सोडा. किडनीला दुसरी संधी मिळतच नाही. त्यामुळे तुम्ही जर हे बंद केलं तर तुमची किडनी नक्कीच चांगलं काम करते. दुसरं म्हणजे फास्ट फूडसह कोल्ड्रिंक्स टाळा. कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फरिक ॲसिड असतं, जे किडनीतील खनिजांचं प्रमाण बदलतं आणि स्टोन तयार करतं. शिवाय यात भरपूर साखर असते. यासाठी तुम्ही लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे नैसर्गिक पेये घ्या. त्याचप्रमाणे लघवी दाबून ठेवण्याची सवय. बऱ्याच जणांना व्यस्तमुळे लघवी दाबून ठेवण्याची सवय असते आणि असं केलं तर मूत्राशयात जीवाणू वाढतात. संक्रमण होऊन किडनीवर त्याचा परिणाम होतो. यासाठी तुम्ही लघवी दाबून ठेवू नका. वेळेवर लघवीला जा. रात्री झोपण्यापूर्वी लघवी करूनच झोपा. त्याचप्रमाणे झोप कमी घेणं. रात्री झोपेत शरीर दुरुस्ती करतं. किडनीतील रक्तवाहिन्या, नेफ्रॉन, फिल्टरिंग सिस्टीम दुरुस्त करतं. झोप कमी घेतली तर हे चक्र बिघडतं. यासाठी तुम्ही दररोज किमान 7 तास झोप घेणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव. व्यायाम न केल्यामुळे वजन वाढतं, रक्तदाब आणि शुगर वाढते आणि किडनीवर ताण येतो. किडनीला योग्य रक्तपुरवठा मिळत नाही. यासाठी किमान 30 मिनिटे चालणं गरजेचं आहे. योगा, प्राणायामही तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे प्रोटीन कमी घेणं. प्रोटीन पचवताना किडनीला खूप काम करावं लागतं. जास्त प्रोटीन जर तुम्ही घेतलं तर किडनी ओव्हरलोड होते. यासाठी तुम्ही मर्यादित प्रमाणातच प्रोटीन घ्या. त्याचप्रमाणे कमी फायबर आणि जास्त रिफाईंड अन्न खा. जसं की पांढरा तांदूळ, मैदा, साखर. कमी भाज्या खाल्ल्याने शरीरात टॉक्सिन्स कमी तयार होतात. त्यामुळे किडनीला जास्त ताण येत नाही. यासाठी तुम्ही धान्य, भाज्या, फळं यासारख्या आहारांचा, पालेभाज्यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. जास्त चहा आणि कॉफी टाळा. कॅफीनमुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवर ताण येतो. शरीर डिहायड्रेशन होतं. दिवसातून 1 ते 2 कपापर्यंत चहा किंवा कॉफी ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त नको. वारंवार पाण्याची बाटली किंवा कप शेअर करणं. हे छोटं वाटतं पण इन्फेक्शनमुळे मूत्राशय आणि किडनी दोन्ही बाधित होऊ शकतात. यासाठी स्वतःची बाटली वापरा आणि शुद्धच पाणी प्या.
ताण आणि रागावर कंट्रोल ठेवा. ताणामुळे शरीरात कार्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, त्यामुळे रक्तदाब वाढतो. किडनीतील रक्तवाहिन्या कमजोर होतात. यासाठी ध्यान, प्राणायाम, संगीत, फिरणं, संवाद ठेवा. यामुळे मन शांत राहतं. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून किडनी हे अवापाक आणि अपानवाताशी संबंधित अंग आहे. म्हणून किडनीच्या आरोग्यासाठी उष्ण, पचनास मदत करणारा आहार, त्रिफळा, चूर्ण, गोखरू यांचा तुम्ही समावेश करू शकता. थंडी टाळा, रात्री जागरण टाळा, मीठ, आंबट, कडू, तिखट अति खाणं टाळा. किडनीच्या आरोग्यासाठी दैनंदिन उपाय जसं की सकाळी उठून कोमट पाणी प्या, लिंबू पाणी प्या, नारळ पाणी प्या, दररोज थोडं चालणं ठेवा, योगा करा, ताण कमी ठेवा, मीठ, साखर आणि औषधं मर्यादित ठेवा. जर आपण योग्य सवयी लावल्या तर आपल्या शरीरातील आंतरिंद्रिये जी आहेत ती व्यवस्थितरित्या काम करतात. त्यासाठी योग्य त्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे आणि चुकीच्या सवयी कटाक्षानं टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही निरोगी आणि सदृढ राहू शकता. अन्यथा आपल्या आतील इंद्रियांना नक्कीच हानी पोचते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो.